हॅलो नमस्कार. आवरून बसलोय, चला कनेरी मठाला जाऊया. इथे आम्ही पोहोचलो आहोत कनेरी मठाला. बघा, छान असं रेखीव असे पुतळे बनवले होते. हे बोगद्यामध्ये होते. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेशभूषा, आधीच्या काळातील सगळ्या गोष्टी कशा होत्या, ते सगळं दाखवलं होतं. तुम्हीही जाऊन तिथे बघा, तुम्हालाही आवडेल. आणि हे बघा, आम्ही सगळी फॅमिली गेलो होतो. माझ्या भावाचा बर्थडे होता, मग आम्ही म्हटलं फिरायला कुठेतरी जाऊया. मग आमच्यातल्या काही जणांनी मठ बघितला नव्हता, त्यांसाठी आम्ही दाखवायला गेलो होतो. हे आधीचे ऋषीमुनी काय काय वगैरे असतात, पहिल्याची प्रथा काय काय होती त्या काळातील, हे सगळं तिथं दाखवलेलं आहे. अशा प्रकारे बघा, हुबेहूब रेखाटन केलेलं आहे. असं वाटतं की खरोखरचीच ती माणसं आहेत की काय. अशा प्रकारे तिथे ते पुतळे बनवले होते. आणि हा बोगद्यामध्ये पूर्ण ते सगळं दाखवलं आहे. आधीचं सगळं कुणी कसं केलेलं आहे, काय काय होतं आधीचं, भविष्यवाणी म्हणा वगैरे, वैद्यकीय डॉक्टर कसे होते आधीचे, त्यानंतर भाज्या विकायचं, शिकार केलेली वाघाची, हे सगळं तिथे दाखवलं होतं. अशा प्रकारे बघा, ऋषीमुनीचं ते होतं ना आधीचं, ते पण दाखवलं होतं. हे बघा. मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय मला हे पण सांगा. आणि तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही कनेरी मठाला जाऊन एकदा भेट द्या. मी हे व्हिडिओ 2 मध्ये भाग करून मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे आजीबाई बघा फळे विकत बसली आहे आणि कुणाची तरी वाट बघते, कसे कस्टमर येईल का नाही, वाट बघत आहे. बघा, अशा प्रकारे मी, माझा भाऊ, माझ्या सासूबाई, मम्मी, काकी आणि माझे मिस्टर, आम्ही सगळेजण गेलो होतो. खूप मजा आली. आणि नंदेची मुलगीही होती. इथे बघा, लहान मुलाला कसे चेक करायचे आधी, हे त्यानंतर आयुर्वेदिक औषधं कशी बनवायची, हे सगळे हुबेहूब सगळं तिथं रेखाटन केलेलं आहे. त्यानंतर प्रेत कसं ठेवलेलं जातं, प्रेतांसोबत ते पोस्टमॉर्टम कसं करतात, ते सगळं तिथे दाखवलेलं आहे. बघा, अशा प्रकारे इथे काहीतरी जेवणाचं ते सगळं असं वेगवेगळं, आधीची पद्धत कशी होती ते सगळं दाखवलं. फायनली आम्ही बोगद्यातून बाहेर आलो. तिथं सगळं ते बघितलं. त्यानंतर बाहेर असं बघितलं, आधीची नांगरणी कशी असते, कुळपणी कशी असते, पेरणी कशी असते, हे सगळं हुबेहूब तिथं केलं होतं. इथे बघा, नांगरणी करत होते. इथे भाताला वारं देत होते. इथे ते बैल फिरवून भात झाडणे काहीतरी चालू होतं. इथे बघा, नांगरणी चालू होती. अशा प्रकारे भरपूर काहीतरी चालू, म्हणजे चित्र काढलेली आहे तिथे. इथं गावची सभा भरली होती. सगळे अशी झाडाखाली बसून ऐकत होते काहीतरी, तो मुलगा सांगत होता. इथे खरोखरचा आम्हाला मोर दिसला. त्यानंतर हे खरोखरचे बैल ते नाहीये. बघा, हे शेतकरी मुलं इथं छन्नी दांडूने खेळत होते. शेतकरी वैरण काढत होते. शेळा, इथं म्हशीवरती माणूस पण बसला होता. म्हशी कशा चरायला सोडायचे, शेळींना कसा पाला काढायचा, हे सगळं ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या कनेरी मठात जाऊन प्रत्यक्ष बघितल्यावरच तुम्हाला समजेल की किती भारी तिथे चित्र आहेत. अशा प्रकारे आम्ही खूप मज्जा केली. कसं विहिरीवरून पाणी काढून आणलं जायचं, हे सगळं तिथं छान असं बनवलेलं आहे बघा. त्यानंतर लकडी घेऊन जाताली बाई. हे बघा, कोणाचं नवाण्यांचं घर असं केलेलं आहे. इथं हनुमानचं मंदिर, तिथे प्रवचन चाललेलं आहे. बघा ना, हुबेहूब सगळं रेखाटन केलेलं आहे. इथे सकाळच्या पारी वासुदेव कसा आपल्या घरी येतो, आता पद्धत ती बंद झालेली आहे. तरी पण आपल्याकडं पाराचं झाड म्हणून त्याच्यावरती जाऊन कट्ट्यावरती माणसे बसायची, हेही दाखवल. कसा वाटला व्हिडिओ बघा. अजून मी पुढला व्हिडिओ तुम्हाला नक्की